नमस्कार मित्रांनो, पाठ राखीन या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच 2 जूनच्या भागामध्ये आता काल आपण बघितलं मित्रांनो, हा जो सबनीस असतो तो एका वर्करला मारत असतो आणि आता ते बघितल्यानंतर आलोक आता त्याला खूप जोराने मारायला लागला मित्रांनो. आणि तेव्हा आता सबनीस इवळू लागतो, म्हणतो आलोक दादा माझी चूक झाली आलोक दादा. तर तेव्हा आलोक त्याला म्हणतो, नाही नाही मी तर तुला सोडणार नाही, असं म्हणून त्याचा एक पाय पकडतो आणि त्याला खेचत घसटतच बाहेरच्या दिशेने घेऊन जातो. आणि त्यानंतर बाहेर घेऊन गेल्यानंतर त्याला म्हणतो, "हे काय सांग, हे काय?" असं पाणी दाखवत त्याला विचारतो. तर तेव्हा तो म्हणतो, "हे पाणी, पाणी आहे, पाणी आहे." तर तेव्हा आलोक म्हणतो, "हे ना तुझ्या तोंडचं पळालेलं पाणी आहे." आणि त्यानंतर त्याने ज्याला मारलेलं असतं त्याच्याकडे हात करून म्हणतो, "हा कोण आहे?" "हा ना तो सर्व्हंट आहे ज्याला तू मारलंयस, रोहित आहे तो." आणि म्हणतो, "आता मी तुला सांगतो की तू कोण आहेस आणि तुमच्या दोघांच्या मधला फरक दाखवतो मी तुला." आणि त्यानंतर कलरचा ब्रश हातामध्ये घेतो आणि एक कलर घेऊन त्या पाण्यामध्ये मिसळतो आणि म्हणतो, "ही तुझी चोरीमारी." आणि दुसरा कलर घेऊन म्हणतो, "हा तुझा ऐतखोर स्वभाव. ज्या सगळ्या सर्व्हंटचे तू पगार खातोस ना, त्यांचे पगार कापून तू त्यांचे पैसे खातोस ना, हे ते आहे." असं म्हणून ते सुद्धा पाण्यात मिसळतो. आणि अजून एक कलर घेऊन म्हणतो, "आणि तू हे ना, आता घरामधले सगळे जे अँटिक एक-एक पीसेस घेऊन विकतोस ना, त्याचा पैसा आहे हा." असं म्हणून तो कलरसुद्धा पाण्यात मिसळतो. आणि म्हणतो, "या पैशाने ना तुला सगळं आंधळं केलेलं आहे." आणि ते आता सगळं कलरने मिक्स केलेलं घाण पाणी जे असतं ते आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, "हा तू आहेस. ही घाण तू आहेस. तू मोठी घाण आहेस आणि तू या घाणीतच जग." असं म्हणून ते सगळं घाण पाणी त्याच्या तोंडावरती ओततो. तर तेव्हा सबनीस तर आता रडूच लागतो. तर त्यानंतर आता आलोक एक मोठी काठी आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, "मी तुला सोडणार नाही." असं म्हणून त्या काठीने जोरजोराने सबनीसला मारू लागतो. तर इकडे बाहेर आता एक पत्रकार जी असते ती सुलक्षणाला विचारते, "मॅडम आता सूर्यवंशी इंडस्ट्रीजचं पुढचं प्लॅनिंग काय आहे? बोला ना मॅडम." आणि तेव्हा आता तिथपर्यंत आलोकचा आवाज ऐकू येऊ लागतो, "सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही." आणि तेव्हा सुलक्षणाला तो आवाज ऐकू आल्यानंतर ती तर आता घाबरते आणि लगेचच आता आतल्या दिशेने धावत जाऊ लागते. आणि तेव्हा सगळे पत्रकारसुद्धा तिच्या मागे जात असतात. तर तेव्हा सिक्युरिटीवाले त्या पत्रकारांना अडवतात. आणि जेव्हा आता सुलक्षणा आत येऊन बघते, तर तेव्हा आलोक तर धूत असतो त्या सबनीसला. तर तेव्हा आता सुलक्षणा त्याला अडवते आणि म्हणते, "आलोक, आलोक सोड त्याला, आलोक सोड." तर तेव्हा आलोक आता सुलक्षणावरती सुद्धा जोराने ओरडतो. म्हणतो, "तू का आलीस इथे? चालती हो." तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, "अरे आलोक, मी आई आहे तुझी, असं का करतोयस?" तर आलोक परत म्हणतो, "चालती हो." आणि तेवढ्यातच मित्रांनो आता एकटेजण जाऊन आलोकच्या काकूला बोलावून घेऊन येते. तर तेव्हा आलोक तिला बघितल्यानंतर थोडासा शांत होऊ लागतो आणि तिला म्हणू लागतो, "तू अगोदर हिला बाहेर काढ, हिला बाहेर काढ अगोदर." तर तेव्हा त्याची काकू म्हणते, "आलोक तू बस, बस अगोदर, शांत हो अगोदर." तर तेव्हा आलोक आता थोडासा शांत होऊ लागतो. आणि तेव्हा त्या सबनीस जो असतो तो सुलक्षणाजवळ जातो आणि म्हणत असतो, मॅडम मी तर." तर तेव्हा सुलक्षणा त्याच्यावरती चिडते आणि म्हणते, "निघा सबनीस." तेव्हा आता सबनीस तिथून निघून जातो. तर तेव्हा आता आलोकची काकू जी असते ती कुठलीतरी एखादी गोळी आणते आणि आलोकला देत म्हणते, "ही गोळी घे." तर तेव्हा आलोक आता निमूटपणे ती गोळी पितो, गोळी घेतो आणि त्यानंतर तो आता शांत होतो. आणि आता बाकी सर्वजण तर तिथून निघून जातात, पण सुलक्षणा तिथे थांबलेली असते. आणि आता आलोकची काकू जी असते त्याला विचारते, "काय झालं आलोक?" तर इतक्यातच एक सर्व्हंट येते आणि सुलक्षणाला सांगते, "मॅडम गुरुजी आलेले आहेत." तेव्हा आता सुलक्षणा तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता बाहेर आल्यानंतर सुलक्षणा गुरुजींना म्हणत असते, "एका मागोमाग एक 17 वर्ष सरली, 55 डॉक्टर बदलले. बरं होणं तर सोडा, साध्या औषधांचा गुण सुद्धा आलेला नाहीये." तर तेव्हा गुरुजी सांगतात, "लग्न झालं ना तर भाग्य बदलेल आलोकचं." तर तेव्हा सुलक्षणा विचारते, "अहो मग कुठल्याच मुलीशी त्याची पत्रिका कशी काय जुळत नाहीये गुरुजी?" आणि विचारते, "गुरुजी असं गोंधळल्यासारखं काय करताय? मला उपाय सांगा. कोण बदलेल माझ्या आलोकचं भाग्य? मला उत्तर हवं आहे गुरुजी." असं तिने म्हटल्यानंतर आता गुरुजी थोडंसं दचकतात आणि उठून उभे राहतात. तर तेव्हा त्यांच्या हातामधली पिशवी खाली पडते आणि त्या पिशवीमधून आता प्राजक्ताचा फोटो आणि तिची पत्रिकासुद्धा बाहेर पडते आणि त्याच्याबरोबर भाग्यश्रीची सुद्धा पत्रिका बाहेर पडते आणि तिचासुद्धा फोटो बाहेर पडतो. आणि त्याच वेळेला इकडे आता मित्रांनो, भाग्यश्रीची जी आजी असते ती तिला औक्षण करत असते. तर तेव्हा भाग्यश्री तिला विचारते, "अगं आजी, आज माझा वाढदिवस नाही आहे, तरी पण तू मला औक्षण का करतेस?" तर तेव्हा आजी म्हणते, "अगं चांगल्या मार्काने पास झाली तू. मग तुझं कौतुक नको करायला?" तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "माझं कौतुक? मग प्राजूची तर मिरवणूकच काढायला पाहिजे. अख्ख्या कॉलेजमध्ये पहिली आली आहे ती." आणि असं तिने बोलल्यानंतर आता ह्या दोघीसुद्धा नाराज होतात आणि प्राजक्ता तर तिथेच मागे उभी असते.
तर तेव्हा आजी म्हणते, "अगं, यावेळी काय अवदसा आठवली तुला? अगं, आज चांगला क्षण आहे, अशावेळी वाईट साईड बोलायचं नाही." "असं का बोलतेस तू? तिचं जाऊ देत, पण आता तुझाच पहिला नंबर हवा. म्हणजे दैव देतानी कर्म नेतो, ती गत नको." "अगं, तुझ्या लग्नाचं बोलतेय मी." तर तेव्हा भाग्यश्री तर हसूच लागते आणि म्हणते, "माई आजी तू पण ना?" आणि तेव्हा तर लगेचच हळूच प्रीती आता प्राजक्ताजवळ जाते आणि तिला हळू आवाजात म्हणते, "पाहिलंस ना, सगळेजण कसे भाग्या भाग्या करतायत. तू कोण आहेस मग, दुर्भाग्या? नशीब पण कशी एखाद्याची मस्करी करतं ना. किती सुंदर दिसतेस, पण लोकांना काय वाटतं? सुंदर मुलींना ताटात सगळं आयतं वाढून मिळतं. पण तुझ्याकडं बघून वाटते तसलं कुठं काय? सुंदर असूनही काय नुसतं? एखाद्याचं नशीबच जर फुटकं असेल, तर राजा असतो तो करोडपती रोडवरती येतो आणि रोडपती असतो तो राजा होतो. आणि काय लिहिलंय तुझ्या नशिबात देवच जाणे. हां, पण लग्नानंतर बदलू शकेल ना तुझं नशीब." आणि म्हणते, "करूनच टाक तू लग्न. बघूया आपण भाग्याचं लग्न आधी होतंय की तुझं आधी होतंय?" आणि नेमकं तेव्हा मित्रांनो आता इकडे सुलक्षणा जी असते ती बरोबर प्राजक्ताचा फोटो उचलून हातात घेते आणि तिचा फोटो बघितल्यानंतर तिला खूप छान वाटतं आणि ती म्हणू लागते, "सुंदर, अतिसुंदर." आणि म्हणते, "ही मुलगी कोण आहे आणि हिच्याबद्दल सांगायला तुम्ही इतका वेळ का केला?" तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "अहो, आजच मला या मुलीबद्दल कळालं. ते वैद्यबू आहेत ना, वेद चिकित्सालय चालवतात, त्यांची मुलगी, त्यांची मुलगी नाही, त्यांची भाची आहे. त्यांच्या बहिणीची मुलगी आहे." तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, "वैद्यबुवांची भाची?" तर गुरुजी सांगतात, "हो, हो, वैद्यबुवांच्याकडेच लहानाची मोठी झाली आहे. तशी बेताचीच परिस्थिती आहे, पण अतिशय मानी लोकं आहेत." तर तेव्हा आता सुलक्षणा थोडंसं चिडते ते ऐकल्यानंतर आणि विचारते, "मानी लोक म्हणजे?" "माझ्या आलोकशी लग्न लागल्यानंतर त्या त्या मुलीचा किंवा त्यांच्या घरच्यांचा अपमान होणार आहे का? सूर्यवंशी घराणं किती सुसंस्कृत घराणं आहे, हे नव्यानं सांगण्याची का गरज पडते तुम्हाला?" तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "नाही, नाही, त्याचा प्रश्नच नाहीये. सूर्यवंशी घराण्याबद्दल ते मात्र शंका नाहीये. ते आपलं आलोकचं असं ते म्हणत असतात." तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, "एकदा का त्याच्या डोक्यावरती अक्षता पडल्या ना, की बरा होईल माझा आलोक. आमच्या मोठ्या स्वामींनी भाकीत केलेला आहे आणि मोठ्या स्वामींच्या भाकितापुढे खुद्द नियतीही झुकते." आणि म्हणते, "वेळेची खासियत आहे गुरुजी. वेळ प्रत्येकाला संधी देतं. माझ्या आलोकला सुद्धा संधी मिळणार. आलोकचं सगळं छान होईल. मग तो या घराचा आणि सूर्यवंशी इंडस्ट्रीजचा डोलारा व्यवस्थित पार पाडेल." तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "ताई एक विचारू का?" "नाही, म्हणजे दोन्ही मुलींच्या पत्रिका आपण आलोकच्या पत्रिकेशी जुळवून बघूयात?" तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, "नाही, गरज नाहीये. ती मुलगी ना रंग ना रूप माझ्या आलोकला अजिबात शोभून दिसणार नाही." तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "ठीक आहे." आणि त्यानंतर परत आता प्राजक्ताचा फोटो समोर धरते आणि म्हणते, "गुरुजी, ही मुलगी मला हवी आहे." आणि विचारते, "काय नाव आहे मुलीचं?" आणि त्यानंतर तिची पत्रिकाच गुरुजींच्या हातामधून काढून घेते आणि त्याच्यावरचं नाव वाचते, प्राजक्ता प्रधान. आणि म्हणते, "या मुलीची पत्रिका आलोकच्या पत्रिकेशी जुळते का बघा." तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "हो." तर सुलक्षणा म्हणते, "जर हिची पत्रिका आलोकच्या पत्रिकेशी जुळली, तर हीच असेल, हीच माझ्या आलोकची बायको, प्राजक्ता आलोक सूर्यवंशी." आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे प्राजक्ता जी असते ती मेकअप वगैरे करत असते, छान अशी हसत वगैरे आरशासमोर उभी असते आणि इकडे त्यावेळी आलोकसुद्धा छान असा आवरत असतो. आणि ज्यावेळेस आता इकडे प्राजक्ता तयार होत असते, तर तेव्हा भाग्यश्री तर असं ब्लेझर वगैरे घालते आणि डोळ्याला गॉगल वगैरे लावून तिथं मागे येऊन उभी राहते तिच्या. तर तेव्हा प्राजक्ता तर एकदम दचकूनच उठून उभी राहते आणि हसत म्हणते, "अगं, हे काय सोंग घेतलंयस?" तर तेव्हा भाग्यश्री तिला म्हणते, "थांब, भाग्या नाही, मी मिस्टर आलोक सूर्यवंशी," असं म्हणून खुर्चीवरती दाबात बसते. "मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. चला, चला, तुमच्याबद्दल सांगा." तर तेव्हा प्राजक्ता तर हसत असते, तर तेव्हा भाग्यश्री तिला सारखं गप गप असं म्हणत असते. तर तेव्हा आता प्राजक्ता म्हणते, ओके, ओके सर. माझं नाव प्राजक्ता प्रधान. माझं नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. तुमच्या इथे लहान मुलांना ट्युशन टीचर हवा आहे म्हणून कळालं, म्हणून मी इंटरव्ह्यू द्यायला आले." तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "ग्रॅज्युएशन तर आमच्या नोकऱ्याचं पण झालंय." तर इकडे आता आलोक आता परत चिडू लागतो. कारण त्या ज्या सर्वांनी काहीतरी त्याचे कपडे वगैरे आणलेले असतात, त्यात काहीतरी चूक झालेली असते. तर तेव्हा आलोक त्याला विचारतो, "शर्टला इस्त्री तूच करतोस ना?" आणि म्हणतो, "विश्वास, मी तुला सोप्पा प्रश्न विचारतोय. शर्टला इस्त्री तूच केलीस ना?" तर तेव्हा तो विश्वास असतो तो खूप घाबरत असतो आणि म्हणतो, "हो, हो, मीच केली साहेब." तर तेव्हा आलोक म्हणतो, "इस्त्री करताना लक्ष फोनकडे होतं, कामाकडे नाही. गर्लफ्रेंडवरती खूप प्रेम येते का तुला? तिच्याशीच फोनवरती बोलत होतास ना तू?" आणि असं त्याच्यावरती तो राग करत असतो. तर इकडे आता भाग्यश्री प्राजक्ताला म्हणते, "लहान मुलांना शिकवायला जमेल का ते बोला." तर तेव्हा प्राजक्ता म्हणते, "जमेल नाही, आवडेल सर." तर तेव्हा
भाग्यश्री विचारते, मुलं वात्रट असतील, मस्तीखोर असतील तर तेव्हा प्राजक्ता म्हणते, अहो सर, लहान मुलंच तर मस्ती करणार ना. आणि तुम्हाला खरं सांगू, लहान मुलांच्या जर कलेनं घेतलं ना, तर त्यांचं मन अभ्यासात पूर्णपणे रमतं. तर इकडे आता आलोक जो असतो तो विश्वासवरती जोराने ओरडतो. तर तेव्हा विश्वास म्हणतो, चूक झाली सर." तर तेव्हा आलोक म्हणतो, "चूक नाही, माती, माती खाल्ली असो. आणि मी तुला सांगतो ना, तू माती कशी खाल्ली आहेस. तुला ना कामाकडे नाही, तुला ना फोनकडे लक्ष द्यायचं होतं. तुला गर्लफ्रेंडसोबत बोलायचं होतं. म्हणून तू गर्लफ्रेंडसोबत बोलत राहिलास आणि तू त्या इस्त्रीच्या कडेला अडकून माझ्या शर्टचं बटन तोडलंस विश्वास." तर इकडे आता भाग्यश्री म्हणते, "एक लास्ट प्रश्न." आणि उठून त्याच्याजवळ जात म्हणते, मिस प्राजक्ता, तुमच्या सौंदर्याचं रहस्य काय? अँड इफ यू डोंट माइंड, मला सांगा, आर यू सिंगल?" तर तेव्हा प्राजक्ता तर चिडतेच आणि म्हणते, "भाग्या," असं म्हणून तिला फटकेच मारू लागते आणि म्हणते, "अगं काही काय बोलतेस? ते असे प्रश्न विचारणार आहेत का मला?" तर इकडे आता आलोक इतका जास्त चिडतो आणि म्हणतो, "मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मला तुमचा फालतूपणा नाही आवडत, नाही आवडत." असं म्हणून तो आपल्या अंगावरचा शर्ट एकदम विस्कटून टाकतो, फाडून वगैरे टाकतो आणि परत इकडचं-तिकडं सगळं सामान इकडे-तिकडे विस्कटू लागतो आणि "नाही आवडत, नाही आवडत" असं म्हणून परत तो पॅनिक होऊ लागतो आणि कपाटातले सगळे कपडे काढून इकडे-तिकडे फेकू लागतो आणि तेव्हा आता सुलक्षणा परत तिथं येते. तर तेव्हा आता आलोक परत तिच्यावरती चिडतो, म्हणतो, "तू का आलीस इथे? निघ, निघ इथून. आत्ताच्या आत्ता निघ इथून. मला तू माझ्या डोळ्यासमोर नको आहेस. सुलक्षणा सूर्यवंशी नको आहेस तू. निघ." आणि तेव्हा आता त्याची काकू परत तिथं येते आणि या दोघांच्या मध्ये उभारून म्हणते, "आलोक, आलोक शांत हो, आलोक शांत हो." तर तेव्हा आलोक तिला म्हणतो, "हिला अगोदर बाहेर जायला सांग." तर तेव्हा त्याची काकू विश्वासला विचारते, "काय झाले?" तर तेव्हा विश्वास म्हणतो, "मॅडम, त्यांच्या शर्टची इस्त्री करताना ते चुकून," असं तो म्हणत असतो. तर तेव्हा आलोक त्याच्या अंगावर परत जातो आणि म्हणतो, "चुकून झाले, चुकून झाले." तर तेव्हा आता ती काकू परत आलोकला शांत करते आणि म्हणते, "तू बस इथे बस." आणि विश्वासला म्हणते, "तू जा ना इथून." तर तेव्हा विश्वास आता धावत पळत जातो तिथून. तर तेव्हा आलोक म्हणतो, "हिला पण बाहेर काढ अगोदर. हिला बाहेर काढ इथून." तर तेव्हा आता ती काकू जी असते ती एक गोळी घेते आणि परत त्याला ती गोळी देते. तर तेव्हा आलोक लगेच ती गोळी घेतो आणि शांत व्हायला लागतो. तर इकडे आता प्राजक्ता भाग्याला म्हणते, "अरे यार भाग्य, मला ना कळतच नाहीये. त्या आलोक सूर्यवंशींच्या घरी ना मी इंटरव्ह्यू द्यायला चाललेली आहे. पण तो आलोक सूर्यवंशी मुळात माझा इंटरव्ह्यू का घेईल? आणि त्याला एवढा वेळ तरी असेल का? तो आलोक सूर्यवंशी कोण आहे? कसा आहे? कसा दिसतो? काय करतो? काहीच माहिती नाही. सोशल मीडियावरती सुद्धा त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे." तर तेव्हा भाग्या म्हणते, "कोणीतरी आलोक सूर्यवंशींना भेटायला एक्साईट झालंय. अगं घरी बोलवले म्हटल्यानंतर तेच घेणार ना इंटरव्ह्यू. एवढी मोठी माणसं आहेत, अशी कोणाची सुद्धा निवड नाही करणार. विचार कर, शिकवणीसाठी शिक्षक पाहिजे म्हणून घरी भेटायला बोलवलं आणि त्यांच्या घरी एखादं लग्न वगैरे असेल तर स्वयंवरच करतील बहुतेक." आणि तेव्हा प्राजक्ता परत एक तिला फटका मारते. तर इकडे आता सूर्यवंशींच्या घरामध्ये प्रीती जी असते ती सोफा वगैरे इकडे-तिकडे करायला सांगत असे सर्वांना. तर तेव्हा सुलक्षणा तिथे येते आणि तिला म्हणते, "प्रीती, मी हे काय ऐकते? तू समर आणि समायरासाठी घरी येऊन ट्युशन घेणारे शिक्षक होतेस?" तर तेव्हा प्रीती म्हणते, "येस मोठी आई, आज त्यासाठीच इंटरव्ह्यू आहेत." तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, "इंटरव्ह्यूज? तुला त्या दोघांचा अभ्यास घेता येत नाही?" तर तेव्हा प्रीती म्हणते, "मोठी आई, तुला माहिती आहे का, म्हणजे आपल्या फॅमिली फ्रेंड्सकडे वगैरे त्यांच्या मुलांची ट्युशन घ्यायला बाहेरून कोणी ना कोणीतरी येतच असतं आणि आपण तर सूर्यवंशी आहात आणि थोडं तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा विचार करता." असं ती बोलत असते. तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, "सूर्यवंशींच्या घराचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि त्यांचं यात काही फरक आहे का नाही? त्यांची घरं आणि आपलं घर एका साच्यात तोलू नकोस तू. आपल्या घरामध्ये बाहेरच्या कुठल्याही माणसाला पाऊल ठेवायची परवानगी नाहीये." तर इकडे भाग्यश्री म्हणते, "प्राजू, तू काय लकी आहेस यार. तू असं सूर्यवंशींच्या घरामध्ये पाय ठेवशील. एवढं मोठं घर तू तुझ्या डोळ्यांनी बघशील आणि आलोक सूर्यवंशी तुझ्याकडे टकामका बघतच राहील आणि मग तुझा आणि त्याचं आंखों ही आंखों में इशारा हो गया." असं म्हटल्यानंतर प्राजक्ता तिला म्हणते, "अगं भाग्या, काहीतरी तुझं." आणि भाग्यश्री आता म्हणते, "अगं प्राजू, काय सॉलिड घर असेल ना?" "घर कसलं, महाल आहे महाल, असं ऐकले मी." आणि म्हणते, "एक काम करा, मला तिथून व्हिडिओ कॉल कर. नाहीतर आपल्याला कधी बघायला मिळणार असं घर? आणि हो, आलोक सूर्यवंशी कसे दिसतात ना, ते पण दाखव हां." तर तेव्हा प्राजक्ता म्हणते, "त्यांचं जाऊ दे गं, मला इथे ओढणी मिळत नाहीये." तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "घ्या, मला वाटलं इथं लग्नासाठी मुलगा सापडलाय आणि इथे तुला साधी ओढणी पण मिळत नाहीये." तर इकडे आता सुलक्षणा अजूनसुद्धा प्रीतीवरती ओरडत असते. म्हणते, "या घरात बाहेरचा माणूसच काय, तर साध्या माशीला सुद्धा येऊ दिलं नाही मी. आणि तू बाहेरून माणसं घरी बोलवतेस? हिंमत कशी झाली तुझी? इतकी वर्ष मी माझ्या आलोकला बाहेरच्या जगापासून दूर ठेवलंय. त्याची काही कारणं आहेत. तुझ्या या मूर्खपणामुळे आपल्या घरामधलं हे गुपित
जगासमोर आलं तर काय परिणाम होतील याची कल्पना तरी आहे का तुला? तर इकडे आता प्राजक्ता तयार झालेली असते तर तेव्हा तृप्ती तिथे येते आणि प्राजक्ताला म्हणते, "अरे वाह! शिकवणीसाठी इंटरव्ह्यू द्यायला चालली आहेस, की कुठल्या मुलाला भेटायला चालली आहेस?" "नाही, इतका नट्टापट्टा चालू आहे ना म्हणून विचारलं." आणि त्यानंतर म्हणते, "अगं गंमत करते मी प्राजू, त्यात काय एवढं?" तर तेव्हा भाग्यश्री आता तृप्तीला विचारते, "छान दिसते ना प्राजू?" तर तेव्हा तृप्ती म्हणते, "हो, तर किती सुंदर दिसते." आणि जर समजा आत्ता कांदा पोह्याचा कार्यक्रम असता ना, तर एखाद्या मुलाने लगेच पसंत केलं असतं तिला. आणि त्यानंतर म्हणते, "बरं ठीक आहे, एवढी छान नट्टापट्टा करतेस, तर चेरी कलरची लिपस्टिक लाव ना. मला इतकी आवडते ना शेड, लाल रंगाने ना चेहऱ्यावरती एक कॉन्फिडन्स दिसतो." तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "हो का? मग लाल कलरची लिपस्टिक रोज तू पण लावतेस, तरीसुद्धा तू अशी वेंधळ्यासारखी का वागतेस? तुझा कॉन्फिडन्स कुठे जातो रोज?" तर तेव्हा तृप्ती तिला म्हणते, "भाग्या, जरा सांभाळून." आणि काय चुकीचं बोलले की मी? बाईच्या जातीने कसं सुंदरच दिसायला हवं. आणि प्राजक्ताला म्हणते, "अर्थात तिला काय कळणार आहे म्हणा त्यातलं?" असं म्हणून तिला सुद्धा आता एक टोमणा मारते. तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "अच्छा असं आहे का? मग इंटरव्ह्यूमधलं तुला कळायला असे किती इंटरव्ह्यू दिलेस गं तू?" तर तेव्हा तृप्ती म्हणते, "मी? माझं काय मध्येच? मी कशाला जाऊ इंटरव्ह्यू वगैरे द्यायला?" तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "एक्झॅक्टली. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना, ते मध्ये-मध्ये कशाला करायचं ना? म्हणूनच आई चिडते तुझ्यावर." तर तेव्हा आता तृप्ती अजून चिडते आणि म्हणते, "भाग्या." तर तेव्हा प्राजक्ता या दोघींच्यामध्ये पडते. तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "अगं गंमत केली ना मी तुझ्यासारखीच. तुला एकटीलाच येते का गंमत करायला?" आणि म्हणते, "बरं आता पटकन 1 कप चहा टाक प्राजूसाठी. आणि हो, चहा करताना वेंधळेपणा करू नकोस हां. कॉन्फिडंट राहा एकदम." तर तेव्हा तृप्ती हसते आणि म्हणते, "तोंड बघा चालतंय कसं एका मुलीचं. शेवटी आईवरच गेली आहे. चालायचंच." तर तेव्हा भाग्यश्री तिला म्हणते, "जातेस ना?" तर तेव्हा तृप्ती आता चिडत-चिडत तिथून निघून जाते. तर तेव्हा आता प्राजक्ता म्हणते, "भाग्या अगं तिला कशाला सांगितलं चहा करायला?" तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "ते सोड गं. अगं तिकडे आलोक सूर्यवंशी मस्त तयार होऊन बसला असेल, तुझी वाट बघत. वधू परीक्षेसाठी." असं म्हटल्यानंतर प्राजक्ता थोडी चिडते. तर भाग्यश्री म्हणते, "अगं इंटरव्ह्यूसाठी गं." असं म्हटल्यानंतर प्राजक्ता हसू लागते. तर इकडे आता सुलक्षणा जोराने अजून तिच्यावरती ओरडतच असते. म्हणते, "जे इंटरव्ह्यू ठेवलेस ना, ते आधी कॅन्सल कर. कळवून टाक त्यांना तसं." तर तेव्हा प्रीती म्हणते, "मोठी आई पण मी ॲक्चुअली ना ओपन इंटरव्ह्यूज ठेवले होते. म्हणजे मी तशी ॲडव्हर्टाइज दिली होती आणि कॉलेजेसमध्ये पॅम्पलेटसुद्धा वाटले होते. त्यामुळे आता कोण आणि किती जण येणार आहेत मला काहीच आयडिया नाही आहे. आणि मी हे असं अचानक कॅन्सल कसं करू? आणि दारात कोण ना कोणतरी येणारच ना मोठी आई." तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, "जे कोणी येतील ना ते घराच्या बाहेर राहायला पाहिजेत. जे कोणी येतील ना त्या सगळ्यांना रिजेक्ट करायचं." सुलक्षणा, सूर्यवंशीच्या घरामध्ये कुठल्याही तिर्याक माणसानं पाऊल ठेवलेलं मी खपवून घेणार नाहीये. तर इतक्यातच इकडे आता भाग्यश्री पैसे घेऊन येते आणि प्राजक्ताला देत म्हणते, "हे ठेव. बाहेर जातेस, पैसे नकोत का?" तर तेव्हा प्राजक्ता नको असं म्हणत असे. तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "तुला विचारत नाहीये, सांगते ठेव हे." तर तेव्हा प्राजक्ता विचारते, "कुठून आणलेस पैसे?" "मामीकडून." तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "मामीकडून नाही, बाबांच्याकडून आणलेत. बाबांनी सांगितले, इंटरव्ह्यूला जातेस ना, रिक्षानं जायचं नाही, रिक्षाने यायचं. कळलं?" तर तेव्हा प्राजक्ता म्हणते, "ओके." आणि म्हणते, "भाग्या किती विचार करतेस तू माझा? थँक सो मच." तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "थँक म्हणायचं असेल ना, तर बोलूच नकोस तू माझ्याशी." आणि मी थँक म्हणते तेव्हा चपर-चपर करत असेच नुसती. "कशाला थँक म्हणतेस? आपण काय परके आहोत का?" आणि म्हणते, "बघ प्राजू, तू जे माझ्यासाठी करतेस ना, त्याच्यासमोर ना हे काहीच नाहीये." तर तेव्हा प्राजक्ता तर डोळ्याचं काजळ काढते आणि भाग्यश्रीच्या कानामागे लावते आणि म्हणते, "भाग्या, आपल्या नात्याला ना कधीच कोणाची दृष्ट लागायला नको. कधी-कधी असं वाटतं, तू नसतीस तर माझं काय झालं असतं?" तर तेव्हा भाग्यश्री म्हणते, "अगं असं काम करतेस? तूच म्हणतेस ना शेवटच्या पर्यंत आपण एकत्र राहायचं आणि काय म्हणाली होतीस? माझं लग्न झाल्यानंतर माझी पाठ राखीन म्हणून माझ्यासोबत येणार ना?" तर तेव्हा प्राजक्ता म्हणते, "हो, मी तुझी पाठ राखीन आणि तू माझी पाठ राखीन." तर इकडे आता मामी जी असते तिच्या आईला म्हणत असते, "अगं ते पार्ट टाईम का काय असतं ना ती नोकरी." तर तेव्हा तिची आई म्हणते, "अगं ही अवदसा जास्तीत जास्त ना घराबाहेर राहावी ना, अशी नोकरी हवी होती. आणि सांग तिला तुला जर नोकरी करायची असेल, तर तुला बाहेर जाऊन पूर्ण वेळ चांगल्या प्रकारची नोकरी कर म्हणून. यापुढे तुला फुकटचं खायला मिळणार नाही म्हणावं." आणि इतक्यातच आता प्राजक्ता तिथे येते आणि "गुड मॉर्निंग मामी" असं म्हणते आणि म्हणते, "सुप्रभात आई आजी." तर तेव्हा आजी म्हणते, "सुप्रभात, हे असं थोबाड बघितलं ना तुझं, माझा दिवसच वाईट जातो." तर तेव्हा प्राजक्ता आता विचारते, "मामी सगळ्यांच्यासाठी चहा करू?" "नाही, म्हणजे माझा पण चहा राहिलाय ना आज. आता मला पण निघायचंय थोड्या वेळात. सूर्यवंशींच्या घरी इंटरव्ह्यूला चालले ना मी. करते पटकन." असं म्हणून ती पुढे येत असते तर तेव्हा आजी तिला म्हणते, "अगं बाई, तुझ्या बाबानं काय घराच्या बाहेर म्हशी बांधून ठेवलेत? दूध सगळं संपलंय आणि सारखा सारखा काय गं फुकट चहा प्यायचा?"
हां, मामा बसलाय ना फुकटचं पोसायला. निलाजरी मेली. मऊ दिसते तर खणतच चालली आहे. अगं निदान आपला मामा आपल्याला आयुष्यभर फुकट पोसतो. म्हणून आता तरी आपण काहीतरी करावं. एवढी सुद्धा अक्कल दिली नाही तुला देवानं. तर इतक्यातच बंडू तिथे येतो आणि प्राजक्ताला म्हणतो, "प्राजूताई, वैद्यबुवा बोलवत आहेत." तर तेव्हा आजी म्हणते, "हां, आता मामाकडे जाईल हे पडकं थोबाड घेऊन." मग मामा बिचाऱ्याला दया येणार. खाली मुंडी आणि पातळ अशी गत झाली आहे हिची. तर तेव्हा आता प्राजक्ता तर तिथून निघूनच जाते. आणि त्यानंतर जात असताना सुद्धा ती आजी म्हणते, "या देवाचं पण ना मला काही कळत नाही. कुठल्यातरी अवदसेला बऱ्यापैकी रूप देतो आणि ही अशी माणसं चार चौकात जाऊन आम्हाला बरं रूप दिले म्हणून मिरवत असतात. दवाखान्यात सुद्धा काम कमी, मिरवणंच जास्त असतं हिचं." जावई बापूंनी स्वतःच्या संसाराला ठिगळं लावून स्वतःच्या पोरांच्या पोटचा हक्कसुद्धा दिलाय तिला. तरीसुद्धा हिचा अजून अधाशीपणा संपत कसा नाही? असं ती सगळं काही बोलत असते आणि सगळं काही आता प्राजक्ता ऐकते आणि तिला तर आता खूप त्रास होत असतो. आणि ती मनात म्हणते, मामा-मामींनी आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काही केलंय, त्याची परतफेड तर मला आत्ता करता येणार नाही. पण थोडंफार का होईना घराला हातभार लावता येईल. कदाचित ही नोकरी लागल्यावरच, असा ती सगळा काही विचार करत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, कौशिक जो असतो तो भाग्यश्रीला आणि प्राजक्ताला घेऊन जात असतो. तर तेव्हा कौशिकची आई म्हणते, "अगं चहा वगैरे काय घेऊन बसलीयस? तुमची मुलगी आमच्या घरची सून होणार." असं ती मामीला सांगत असते. तर इकडे आता सुलक्षणा म्हणत असते, "आपल्याला काळजी घ्यायला हवी. बाहेरचा कुठलाही माणूस घरामध्ये येता कामा नये." तर इकडे आलोक तर खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो, "सबनीसला मारलं पाहिजे, मी त्याला सोडणार नाही." आणि तेव्हाच आता ही प्राजक्ता जी असते ती आतमध्ये येते आणि आलोकने काहीतरी फेकलेलं असतं ते तिला लागतं आणि ती ओरडते. तर तेव्हा आता सुलक्षणा म्हणते, "कोण आहे, कोण आहे?" तर तेव्हा प्राजक्ता तर घाबरून आता पळतच सुटते आणि जाऊन आडोशाला लपते. तर तेव्हा आलोकसुद्धा आता बाहेर येतो आणि तिला शोधू लागतो. तर तेव्हा प्राजक्ता तर तिथेच आडोशाला लपलेली असते. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.